नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे, की शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण त्याची उत्पादक क्षमताही वाढवू शकतो, शेतमालाची. आणि शेतीशी निगडीत असलेले जे वेगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, त्याच्यावरती उत्तर पण शोधू शकतो. मी स्वतः शेतकरी आहे. त्यामुळे मी हा प्रयत्न करत असतो, की जेव्हा एखादी बाब मी तुम्हाला सांगेन, त्यावेळेला त्याची पडताळणी करायची, पुन्हा पुन्हा पडताळणी करायची. आजचा एपिसोड हा बोरवेलमधलं पाणी वाढवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. पाणी वाढतंय असं अनेक जणांचे मी जेव्हा त्यांची पडताळणी केली, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं. सगळ्यात त्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्या बोरवेलच्या पाण्यामध्ये जे हार्ड वॉटर आपण ज्याला म्हणतो, की ज्याच्यामध्ये इतके सगळे रासायनिक घटक आहेत, की ज्यामुळं शेतजमीन क्षारपड होणं, तुमच्या घरामध्ये सुद्धा जे पाणी तुम्ही वापरतं, ते केस धुण्यासाठी लायक नसणं, पोटाचे वेगवेगळे आजार. अनेकांचं म्हणणं असं आहे की तुमची केसं पांढरी होतात, त्याचंही मुख्य कारण ते आहे. आणि आपल्या घरातलं जे आरो आहे, शुद्ध पाण्याचं यंत्र जे आपण वापरतो, प्रत्येकाच्याच घरात झाले तेही लवकरात लवकर बिघडणं, त्याचा जो काय मेमरी असतं त्याची बरीच कॉस्ट आहे. तर ह्याची मी पडताळणी केली आणि मला लक्षात आलं की आत्ता ज्यांचा मी परिचय करून देणार आहे त्यांच्याकडं ह्या संदर्भातलं एक चांगलं तंत्रज्ञान. बरं, मी त्यांना बोलण्याच्या बरोबरच त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये हे उपकरण वापरलंय त्या सगळ्यांना फोन केले आणि माझी खात्री झाली की ते जे सांगतात, कारण राहुरी कृषी विद्यापीठातल्या शास्त्रज्ञाशी मी बोललो, अहिल्यानगरमधल्या काही मंडळींशी बोललो, आपल्या चौसाळ्याच्या काही लोकांशी बोललो आणि मग मला असं लक्षात आलं की हे खरोखर महाराष्ट्रासमोर मांडण्यासारखं तंत्रज्ञान आहे. सो आज तुमचा परिचय करून देतो. या, नमस्कार. नमस्कार. द्या तुमचाच महाराष्ट्राला परिचय करून. नमस्कार, मी गिरीश चंदने. माझा जन्मच वॉटर कनेक्शनसाठी झालाय असं म्हटलं तर खोटं ठरणार नाही. तर मी असतो खारघरला. नवी मुंबईला माझं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही हे तंत्रज्ञान डेव्हलप केलंय. आणि या तंत्रज्ञानाचं नाव आहे फिजिकल वॉटर कंडिशनिंग. म्हणजे आपण काय करतो तर आपण पाण्याचे भौतिक गुणधर्म बदलतो, आपण त्याचे रासायनिक गुणधर्म बदलत नाही. आपण सगळे गुणधर्म बदलतो म्हणजे पाण्याला प्युरिफाय करण्यासाठी आता 3 पर्याय आहेत. एक म्हणजे पहिला आरो प्युरिफायर, त्याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे तुमचं रेझिन सॉफ्टनर. आणि या दोघांमध्ये आता आरो का वापरलं जात नाही आपल्याकडनं, त्याचं कारण आरो मध्ये फक्त पिण्यापुरतं पाणी येतं आणि 1 लिटरला 2 लिटर पाणी वेस्ट जातं. त्यामुळे आरो हे ड्रिंकिंग वॉटरसाठी आहे त्याच्यामध्ये. आणि मग आपण काय केलं की आपण त्याच्यानंतर दुसरा आहे रेझिन सॉफ्टनर. फार कमी ठिकाणी वापरतात, पण माहितीसाठी सांगतो की रेझिन सॉफ्टनरमध्ये त्याच्यामध्ये रेझिन असतात. त्याच्या आतमधनं जे पाणी गेलं की तुमचा हार्डनेस कमी होतो, पण टीडीएस वाढतो, पाणी हलकं होतं. पण त्याचा मेंटेनन्स एवढा होतो की तुम्हाला काही दिवसानंतर असं वाटतं की रेझिन सॉफ्टनर माझ्यासाठी आहे का मी त्याच्यासाठी आहे, इतका तो प्रॉब्लेम तो वाढतो. आता वॉटर कंडिशन म्हणजे काय? वॉटर कंडिशन म्हणजे एकदम सोपं साधं तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्स तयार होतात आणि त्या वेव्सच्या माध्यमातून आपण पाण्यातील विरघळलेल्या कॅल्शियम मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करतो आणि ते पाणी हलकं होतं. आणि असं हलकं पाणी झालंय ते तुमच्या एक्झिस्टिंग जे जुने डाग आहेत ते डाग, केस गळणं, त्याच्यानंतर साबण फेस होत नाहीये, कपडे पिवळे पडतायत, त्याच्यानंतर शायनिंग जाते, वॉशिंग मशीन चालत नाहीये. ग्रामीण भागांमध्ये लोकांकडे 2 लाख रुपयाचे मोबाईल असतात घरी सगळ्यांचे मिळून, पण त्यांच्याकडे वॉशिंग मशीन नसते. असं का? 1 करोडचं घर असतं, 50 लाखाचं घर असतं. याचं कारण त्यांच्या मनामध्ये एक हे आहे की परसेप्शन आहे, एक दृष्टिकोन आहे की आपल्याकडे वॉशिंग मशीन चालत नाही. आणि ते खरं पण आहे त्यामध्ये. आता आपण ज्या मोहन काळे साहेबांशी बोललो, त्यांच्या गावात पण तीच कंडिशन आहे. अख्ख्या गावामध्ये वॉशिंग मशीन वापरणारे ते फक्त एकमेव आहेत त्याच्यामध्ये. तर हे सगळे प्रश्न वॉटर कंडिशनच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह केले. तुमचा नंबर सांगा. माझा नंबर आहे 9867046171 आणि दुसरा नंबर आहे 909046420998. ओके. हां, मराठीमधनं पुन्हा सांगतो. 93-222-86-745. त्याच्यानंतर 98-67-046-171. आणि एक टेलिमार्केटिंगचा नंबर आहे, त्यांचा नंबर आहे 9004-642-642-092. ओके. मी यांचे नंबर यासाठी दिले की ते आहेत नवी मुंबईचे, मी आज धाराशिवमध्ये. मला माझ्या घरामध्ये, कारण मी 4-5 वर्षापासून तुम्ही माझ्याशी बोलतो. तुमचा बोरवेलचा जो तुमचे जे एबीबी माझ्यामध्ये असताना जो बोरवेलचा व्हिडिओ आला होता, तर त्याच्यानंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. त्याला जवळजवळ 4 वर्ष झाली. बरोबर आहे. 4 वर्षापासून आम्ही, ते मला म्हणत होते की माझा प्रोडक्ट एकदा पहा तर तुम्ही खरा. पण आता ही आमची प्लंबर मंडळी आहे, मी यांना यासाठी बोलवलं की आमच्या घरामध्ये इतके आता प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत त्या हार्ड वॉटरचे. होय, आपल्याकडे हार्ड वॉटरचा काय प्रॉब्लेम आहे आता? क्षार भरपूर आहे सर पाण्यामध्ये. हा. आपल्या शहरामध्ये 500च्या प्लस मध्ये क्षार आहेत.
काही भागामध्ये तर 800 850 पर्यंत क्षार असते. 500 ppm 800 ppm. राईट. सो आता यांचं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते मी माझ्या घरात इन्स्टॉल करणार आहे आधी. ते मी पाहणार आहे की त्याची खरोखर तितकी होते. फक्त हे तंत्रज्ञान आज मी तुमच्यासमोर सांगतोय. ते मी शेतात बसवणार आहे, ते माझ्या वरच्या टाकीला बसवणार आहे, त्यानंतर माझ्या बोरवेलला बसवणार आहे आणि जे आरोचं पाणी आहे तिला बसवणार आहे. पण मी तुम्हाला यांचा नंबर यासाठी दिला की तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क करून त्यांनी ज्यांच्याकडे ते बसवलेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स घ्या. बरोबर. कारण मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मी खूप काळजीपूर्वक या गोष्टी करतो. त्यांचे काय अनुभव आहेत ते ऐका आणि मग नंतर तुम्हाला असा निर्णय घ्या. पण तुमचं असं म्हणणं आहे की ह्या तुमच्या तंत्रज्ञानामुळं, मी विचारणार आहे तुम्हाला ते तंत्रज्ञान काय, पण बोरचं पाणी वाढतं. बोरचं पाणी वाढतं, 100% वाढतं. ही सुरुवातच तुमच्यापासून झालेली आहे. तुमचा व्हिडिओ जेव्हा आला होता त्याच्यानंतर आम्ही हा रिसर्च चालू केला की जर का क्षार सुट्टे होत आहेत केमिकल वापरून, ऍसिड वापरून, तर मग ते आपल्या वेवच्या माध्यमातून पण बाथरूम मध्ये तर आमचं झालं होतं. म्हणजे एक केस सांगायची म्हटली तर एके ठिकाणी लादीवरती लादी आली होती, मग त्या लादीचे तुकडे निघाले, म्हणजे लादीवरती लादी आली आणि त्याचे तुकडे निघाले. मग ते तुकडे आम्ही मोजून घेतले, त्याचं 5 ग्रॅम प्रमाणे 20 तुकडे घेतले आणि ते जाळीवरती ठेवले. तो व्हिडिओ पण आहे आमच्याकडे. आणि ते तुकडे 12 दिवसामध्ये गायब झाले. त्या शेतकऱ्याचं नाव आहे आकाश पाटील, तुळजापूर, सांगलीला, आणि त्याच्याकडचं TDS आहे 3000. एवढ्या आहे, म्हणजे लादी नव्हतीच, ती लादीवरती एक लादी तयार झाली होती. केमिकल, त्या रासायनिक पाण्याचं जे काही घटक आहे त्याच्यामध्ये जे कॅल्शियम मॅग्नेशियम असतात ना, आता इथे सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की आपला प्रश्न हा कॅल्शियम मॅग्नेशियम आणि त्याचा चिकटण्याचा गुणधर्म आहे. समुद्राच्या पाण्यामध्ये सोडियम 35,000 ppm असतं, पण आपला समुद्र किनारा कुठलाही जगातला हा पांढरा पडत नाही आणि चिकट होत नाही. त्याचं कारण त्याच्यामध्ये सोडियम असतं. आणि आपला प्रश्न हा कॅल्शियम मॅग्नेशियमशी आहे. म्हणजे तुमच्याकडे आता खालिदबाईंनी सांगितलं की 500 ppm आहे आणि 850 ppm आहे, तर तो TDS 3000 असू द्या, तो वसई विरारमध्ये तुम्हाला 3000 मिळेल, पण त्याच्याकडे तुमचे प्रॉब्लेम नाही आहेत, कारण त्याच्या पाण्यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त आहे आणि तुमच्या पाण्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम प्रमाण जास्त आहे. आणि कॅल्शियम मॅग्नेशियमचा चिकटण्याचा गुणधर्म हा या प्रॉब्लेमचा गाभा आहे. आता तो गाभा जो यांच्या तंत्रज्ञानाचा तो समजून घेऊ. खालिदभाई ते जरा घ्या, जरा त्यांचं काय मशीन आहे ते जरा घ्या आणि मग आपण हे लक्षात घेऊ की हे नेमकं करतायत काय. आता मॅग्नेटिव्ह वेव्ह म्हटलंय, त्यामुळे मला जरा प्रश्न पडला की हे काय आहे नेमकं. आहे जे मी बसवणार आहे ना, यातले सगळे इन्स्ट्रुमेंट बसवेन, आता तंत्रज्ञान तुम्हाला सांगेन आणि काही दिवसानंतर मला जो काही अनुभव आला त्यानंतर मी सांगेन. हे काय आहे? हे युनिट आहे. हे एक वॉटर कंडिशनरच आहे. जसे आमचे 100 लिटर पासून ते 1 लाख लिटर पर्यंतची युनिट आहेत, म्हणजे किंमत नाही, कॅपॅसिटी. त्याचप्रमाणे हे एक युनिट आहे. याच्यामध्ये हे चेंबर आहे, ट्रीटमेंट चेंबर. याच्यामध्ये आता तुम्ही हे दाखवा की हा पोकळ पाईप आहे, हा महत्वाचा भाग आहे. हा पाईप पूर्णपणे पोकळ आहे. हा बघा, इकडून तिकडे बघितलं, फूक मारली, याच्यामध्ये काही नसतं. कधी बघा, त्यात काही नसतं. हा, तर हे काम करण्यासाठी ना एकदम सोपं साधं उदाहरण आहे. आपल्या घरामध्ये आपण मायक्रोवेव्ह मध्ये जेवण गरम करतो, पण मग जाळ कुठे असतो? मायक्रो ओव्हन मध्ये जो आपण मायक्रोवेव्ह आणि मायक्रोवेव्ह, त्याच्यामध्ये अदृश्य लहरी असतात 2.6 GHz फ्रिक्वेन्सीचा, आणि त्या लहरी पाण्याच्या ॲटमला गरम करतात. जर तुम्ही ताटली ठेवली तर गरम होत नाही, तुम्ही बिस्किट ठेवलं तर गरम होत नाही, ज्यात पाणी आहे तेच गरम होणार. तसंच ह्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम डिॲक्टिवेट करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेट्स आहेत आणि हे इलेक्ट्रॉनिक युनिट आहे. आणि या इलेक्ट्रॉनिक युनिटला ह्यांनी सप्लाय दिला जातो. हे एक अडॅप्टर आहे, ह्याने सप्लाय दिला जातो. आणि हे पंप आपल्या बोरवेलच्या पंपावरच चालू होतं आणि बोरवेलच्या पंपावरच बंद होतं. आणि ह्यातनं आपण बोरवेलमधनं हे पाणी जे आहे ते एक पार्ट, म्हणजे तुमच्या घरामध्ये पाणी चढतंय साधारणपणे तासाला 4000 लिटर, त्यातलं फक्त 300 लिटर पाणी आपण बोरवेलच्या याच्यामध्ये रिटर्न टाकतो. इकडे जा, बोरवेलकडे. तर तुमचं असं म्हणणं आहे की तुमचं हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कुठे बसवायचं आहे? आता आमचा इनलेट आणि आउटलेट आहे. हे इन्स्ट्रुमेंट बसेल, हे इथे बसेल. कुठे? या बाजूला. याच्यामध्ये एक मिनिट. हे इन्स्ट्रुमेंट इथे बसेल आणि याच्यामधनं एक लाईन इथे येईल आणि ही दुसरी लाईन जी रिटर्न जाते या बोरवेलमध्ये परत जाईल. पाहिजे काढून बघूया. पण त्याने काय फरक पडेल? त्याने हा फरक पडतो की हे जे पाणी आहे ना, हे आता साधं पाणी नाहीये, हे रिचार्ज झालेलं पाणी आहे. म्हणजे हे पाणी ऍसिड सारखं काम करतं ऍसिड नसताना. ऍसिड सारखं काम करतं ऍसिड नसताना, आणि त्यामुळे ते होतं. आणि सर्वात महत्वाचा भाग असा आहे की हे बोरवेलचं पाणी वाढवणं हा त्याचा साईड इफेक्ट आहे, गुड साईड इफेक्ट. याचं खरं काम आहे की बोरवेलमध्ये हा प्रश्न निर्माणच करायचा नाही. सॅलिनेशनचा, येस, चिकटण्याचा जो गुणधर्म आहे ना क्षारांचा, हे कसं लागतं ते पहिले सांगतो. इथून ही लाईन येते याच्यामध्ये, आता असं पकडा, आपण असं पकडलंय, इथून लाईन आली, इथे गेलं आणि इथून ही ट्यूब येते आणि ती याच्या आतमध्ये जाते आणि यामध्ये पडत राहतं. हे परत गेलं. येस, हे रिचार्ज झालं. म्हणजे माझं जे इनलेट आहे ते तसंच चालू आहे, त्याच्यात काही चेंज नाही. हो, इथे आपण असं म्हणू शकतो. हे आउटलेट नाही, इथे इथे बसलं नाही. आउटलेट माझं हे आहे. हो, यातनं एक टी काढणार, इथनं हे 400 लिटर 300 लिटर पाणी काढणार आणि हे पाणी इथे रिटर्न जाणार. तुम्ही जरा वर या. हो, कारण आपला प्रेक्षक जो आहे तो सुज्ञ आहे आणि तो तंत्रविज्ञान जाणणारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला. तुमचं शिक्षण काय?
मी इन्स्ट्रुमेंटेशनचा डिप्लोमा होल्डर आहे. मी 94 मध्ये पासआउट झालो आणि पहिला आणि शेवटचा जॉब मी 98ला सोडला. BOC गॅसेस, आत्ताचं नाव लिंडे गॅसेस, आणि गेली 28 वर्ष मी फक्त इनोव्हेशनमध्ये काम करतोय. म्हणजे बॅटरीजवर काम केलं, बरंच काही दुसरं केलं. पण 2010 पासून आम्हाला वॉटर कंडिशनर ही एक अलिबाबाची गुहा उघडल्यासारखं झालं की ज्याच्यामधनं प्रवेश केल्यानंतर आज तो आम्ही 18 प्रकारचे प्रोडक्ट बनवलेत. छोट्या आरो पासून ते ॲग्रिकल्चरच्या इंडस्ट्रीच्या कूलिंग टॉवरपर्यंत. म्हणजे आज माझा आमच्याकडे- प्रश्न जो आहे हो. तो ते तुमचा एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर वेरॅक पॉलिमर म्हणून संभाजीनगरला कंपनी आहे. ती जगातली एकमेव केस्टडी असेल की त्यांचा 21 वर्ष कूलिंग टॉवर हा मेंटेनन्स फ्री आणि केमिकल फ्री आहे. म्हणजे 550 DDSचं पाणी राहुल सर ते डायरेक्टली कूलिंग टॉवरमध्ये टाकतात, त्याला कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न करता. बिकॉज ऑफ दिस. येस 100% त्याच्यामध्ये. म्हणजे तो ॲक्च्युअलमध्ये आम्ही हा सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही ज्या काही पद्धती वापरताय वॉटर ट्रीटमेंटमध्ये, त्याच्यामध्ये जसं एखादा आपण आरोमध्ये पहिलं सेडिमेंट फिल्टर वापरतो, प्रे फिल्टर वापरतो, कार्बन फिल्टर वापरतो, त्याचप्रमाणे ही ट्रीटमेंट ही तुमची प्रे ट्रीटमेंट आहे, म्हणजे डिझॉल्वसाठी. ती ट्रीटमेंट काय ते आणखी सांगितलेलं नाही त्यांनी. मॅग्नेटिक वेव्हचा संदर्भ जो आहे तो मॅग्नेटिकचं हे घेऊन या जरा मिस्टर कुलकर्णी, ते घेऊन या. माझा प्रॉब्लेम काय आहे की माझ्या घरामध्ये आणि शेतीमध्ये पण जे पाणी आहे ते सगळ्यांना माहिती आहे, जे महाराष्ट्रात आहे तेच आमच्याकडे पण आहे. हे 420 फूट खोदलेलं बोरवेल आहे आमचं. आणि फॉर्च्युनेटली मी रेन वॉटर हार्वेस्टिंग अगदी पहिल्या दिवसापासून करून घेतलेलं असल्यामुळं या क्षणापर्यंत तरी ह्या बोरवेलचं पाणी आमचं बंद नाही. दरवर्षी आम्ही काय करतो, इथे हा जो पाईप आहे ना, हो, हा सिंपल आहे. हे रेन वॉटर हार्वेस्टिंग आम्ही करतो, याचा एक मोठा खड्डा करतो आणि ह्या खड्ड्याच्या शेजारी ते पाणी. त्यामुळे ह्या बरोबर. क्षणापर्यंत तरी मी जसा बोरवेल घेतलाय 2006 पासनं, गेल्या 20 वर्षामध्ये हा बोर कधीही ड्राय झालेला नाही. फक्त प्रश्न जो आहे, मी यांना का बोलवलं चंदन यांना, तर ते म्हणजे पाण्यामध्ये असलेले क्षार, बाथरूम मधले पाईप्स बंद आहेत. म्हणजे आज खालिदला पण बोलवायचं कारण त्यानं तेच कारण आहे की बोरवेलच्या पाण्यामुळं आमच्याकडे सगळ्या पाईपलाईन चोकअप झालेल्या आहेत. हो. आता वारंवार त्यांना बोलून ते आम्ही दुरुस्त करून घेतो. पाण्याचा फ्लो कमी झालेला आहे आणि त्याच्यातनं मला 4 वर्षापूर्वी आपण यांच्याशी बोललो होतो हे लक्षात आलं आणि ते सतत फोन करतात. त्यांनी दुरुस्त केलं म्हणजे काय केलंय, ते नक्की ऍसिड ट्रीटमेंट करत असाल तुम्ही. म्हणजे ऍसिड टाकायचं, सगळे नळ बंद करायचं, क्लिनिंग करतात त्याच्यामध्ये. हा, मग तुम्हाला सापडतं काय, असे तुकडे सापडतात. हा, असे पांढऱ्या कलरचे, तपकिरी आयव्हरी कलरचे हे जे तुकडे असतात ना, हे कॅल्शियम मॅग्नेशियमचा चिकटण्याच्या गुणधर्मामुळे झालेले तुकडे आहेत. म्हणजे आपण जर बघितलं तर समुद्र किनाऱ्यावर हा प्रॉब्लेम हजारो कोटी वर्षापासून कधीही झालेला नाहीये. त्याचं कारण त्या पाण्यामध्ये सोडियमचं प्रमाण आहे, कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण कमी आहे आणि आपल्या पाण्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण भरपूर आहे. TDS जो आपण म्हणतो ना सर की टोटल डिझॉल्ट, तर लोकांचा गैरसमज आहे सॉल्ट्स म्हणून. तो सॉल्ट्स नाहीये, तो सॉलिड्स आहे. तो EC, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही 1 लिटर पाणी घ्या, त्याच्यामध्ये 1 लिंबू पिळा, त्याचा TDS इमिजिएटली 10,000 होईल. पण याचा अर्थ असा नाही की ते पाणी आता हे झालं, ते कंडक्टिव्ह पाणी झालं. मग जर त्याची तुम्ही हार्डनेस चेक केली तर हार्डनेस तुम्हाला तेवढीच मिळणार जेवढी पूर्वी होती. आणि कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण वाढलं की मग तुमचे सगळे प्रश्न निर्माण होतात. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं एकच आहे, कॅल्शियम मॅग्नेशियम आपला प्रॉब्लेम नाही आहे, त्याचा चिकटण्याचा गुणधर्म आपला प्रॉब्लेम आहे. आणि आपण आतापर्यंत काय केलं तर आपण त्यांना काढण्यासाठी सगळं तंत्रज्ञान केलं. आपण चिकटण्याचा गुणधर्म काढण्यासाठी हे प्रयत्न केले आणि त्यातनं जे बाय प्रोडक्ट तयार झालंय ते म्हणजे गुड बाय प्रोडक्ट. ते म्हणजे तुमच्या पाण्याची डिझॉल्विंग कॅपॅसिटी वाढली आणि डिझॉल्विंग कॅपॅसिटी वाढल्यामुळे हा सगळा हे झालेलं आहे. आता तुमचं तंत्रज्ञान ते काय ते सांगा. आणि आणखीन एकदा मी हाच प्रश्न पुनरुक्ती करतो की ह्यामुळे बोरचं पाणी कसं वाढतं? बोरचं पाणी वाढतं याचं कारण आतमध्ये बोरचं पाणी येतं कसं, तर ते लाईव्ह ॲक्वाफर असतात आपल्या, ॲक्वाफर असतात. त्या ॲक्वाफरमध्ये माती, गाळ, बायोफ्लिम म्हणजे शैवाळ वगैरे अडकतं. पण त्याच्यामध्ये ह्या एरियामध्ये कोकण सोडून बाकीचा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि सगळ्या एरियामध्ये मेन प्रॉब्लेम काय होतो की कॅल्शियम मॅग्नेशियम त्याच्यामध्ये सिमेंट सारखं काम करतं आणि ते दगड तयार होतं आणि तेच झरे ब्लॉक होतात. मग त्या ठिकाणी तुमचं पाणी असेल तरी पण तुम्हाला ते मिळत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये जास्त प्रॉब्लेम येतो फेब्रुवारीपासून. आणि आता आमच्याकडे 10 केस स्टडी अशा आल्यात की ते प्रॉब्लेम पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये सॉल्व्ह झाले त्याच्यामध्ये. आणि जे काही आत्ता बाकीचे उपाय चालू आहेत त्या उपायामध्ये आणि याच्यामध्ये फरक असा आहे की हे प्रिव्हेंटिव्ह बेसिसवर आपण करतो, त्याचा साईड इफेक्ट चांगला आहे. तर प्रिव्हेंटिव्ह बेसिसवर आपण करतो आणि बाकीची जी लोक आहेत जे काय करतायत ते काय करतायत तर ते तुमच्या बोरवेलला हे तात्पुरतं करून पुन्हा ते करण्यासाठी 2-3 वर्षानंतर पुन्हा वाट बघायची, असं आहे. हे आपलं पल्स पोलिओ सारखं ड्रॉप्स आहेत. ओके. आणि ते तुमचं तंत्रज्ञान ते मॅग्नेटिक आणि याच्या इलेक्ट्रॉनिक वेव्हज आहेत की वॉटर कंडिशनमध्ये 3 प्रकार असतात. एक कॅटलेटिक असतं, मॅग्नेटिक असतं आणि इलेक्ट्रॉनिक असतं. आपण मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रॉनिक वापरतो कारण ह्याच्यामध्ये ना फिजिकल कॉन्टॅक्ट विथ वॉटर होत नाही. मग असं ते इन्स्ट्रुमेंट घ्या ना पुन्हा एकदा. तर त्याच्यामध्ये ते इन्स्ट्रुमेंटमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज तयार होतात आणि त्या वेव्हच्या माध्यमातून आपण
चिकटण्याचा गुणधर्म नाहीसा करतो. हेच हम्म. तंत्रज्ञान आहे. प्रत्येक वॉटर कंडिशनर हेच करतं. फक्त आपण आपल्या नॉलेजनी त्याची इंटेन्सिटी जी आहे ती पूर्णपणे वाढवलेली आहे. राईट. हे कसं काम, आणि हा तुमच्या हातातला काय मॅग्नेट? हा एक वेगळा आहे, म्हणजे हा आमचा एक प्रकारचा मूळ पुरुष म्हणता येईल की आम्ही याच्यापासून सुरुवात केली होती. हे मॅग्नेटिक फ्युएल सेवर म्हणून आम्ही प्रोडक्ट बनवलं होतं, पण ते नंतर मार्केट नाही झालं. मग मॅग्नेटिक वॉटर नावाचा शब्द सापडला आणि मग त्यातनं जी सुरुवात झाली तो आता हा गेल्या 15 मॅग्नेटिक वर्षामध्ये- वॉटर वगैरे म्हटलं की एकदा अलिबाबाच्या ह्याच्यासारखं वाटायला हो. लागलं. तंत्रविंत्र ते कोकणातल्या वाटलं. बरोबर आहे, खरी पण गोष्ट आहे. तसं नाहीये ना. नाही नाही, अजिबात नाही तसं. ऍक्च्युअल मध्ये प्युअर सायन्स आहे. हम्म. याच्या आतमध्ये अशाच पद्धतीने हे परमनंट मॅग्नेट आहे, तशाच पद्धतीने यामध्ये परमनंट मॅग्नेट आहेत. ते आतमध्ये दिसणार नाही आपल्याला, कारण हे झाकलेलं आहे. हे वेदरप्रूफ आहे. हे पूर्णपणे पाण्यामध्ये जर बुडलं तरी हे पण वेदरप्रूफ आहे, वॉटरप्रूफ आहे, आणि हे पण वॉटरप्रूफ आहे. हे वॉटर रेजिस्टंट आहे. तर हे इलेक्ट्रॉनिक युनिट आहे. हे बघा, या वायरमधनं हा सिग्नल तयार करतो याच्यामध्ये, आणि याच्या आतमध्ये हा इलेक्ट्रॉनिक वेव्हचा सिग्नल तयार होतो, आणि अशा पद्धतीचे काही मॅग्नेट्स आतमध्ये लावलेले आहेत. तर अशा याने इकडून पाणी आलं की या पाण्यामध्ये तुमचे कॅल्शियम मॅग्नेशियम जिवंत असतात, आणि या पाण्यामध्ये ते असतात पण ते निष्क्रिय झालेले असतात, म्हणजे डेड म्हणता येईल आपल्याला. ते डेड झालेले असतात, आणि ते एकदा पाण्यापर्यंत पोहोचले की आणि याच्यामध्ये तुमची डिझॉल्विंग कॅपॅसिटी जी आहे, म्हणजे जर पाण्याची विरघळून टाकण्याची क्षमता जर इकडे एक्स असेल तर इकडे 2x असते. किंवा सोप्या भाषेत सांगायचं सगळ्यांना समजण्यासाठी, तर इकडे जर तुमच्या इनपुटमध्ये फेज बनवण्याची कॅपॅसिटी 100% असेल तर इकडे ती 200% असते. फेज बनवणं म्हणजे जेवढं पाणी तुमचं हलकं तेवढं तुमच्या साबणाचा फेज जास्त चांगला येतो. ओके. असं. बाय द वे, मी प्रेक्षकांना सांगतो की हे माझ्या अडचणीवरती मात करण्यासाठी मी हे शोधलेलं सोल्युशन आहे. त्यांचे नंबर दिले, ते त्यांचं प्रमोशन नाहीये. पण तुम्हाला जर असं वाटलं की हे आपल्या शेतीत, शेवटी हे तंत्रज्ञान कुणाच्या घरात ठेवण्यात काही अर्थ नाहीये. ते घरोघरी गेलं पाहिजे. ते म्हणतात त्याप्रमाणे बोरवेलचं पाणी वाढतं, म्हणजे की पाणी पावसाचं अतिरिक्त येत नाही. जे ॲक्वाफार मधलं पाणी आहे त्याचे ब्लॉकेजेस ते काढतायत, ते मी शेतामध्ये माझ्या बसवणार आहे, इथल्या बोरवेलला बसवणार आहे. त्याचाही मी नंतर तुम्हाला सविस्तरपणे विश्लेषणात्मक व्हिडिओ करून जरूर सांगेन. पण हे तंत्रज्ञान घरोघरी तुम्ही घेऊन जा असं म्हणत असताना हे डिस्क्लेमर पण आहे की यांच्याकडनं कॉन्टॅक्ट नंबर घ्या, त्या आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना बोला, त्याच्याशिवाय खरेदी करू नका. हे मी व्हिडिओ केलाय आणि माझी विश्वासार्हता तुमच्या दृष्टीने फार महत्वाची आहे, म्हणून तुम्ही तसं करायला जाऊ नका. यांना संपर्क करा, त्यांच्याकडचे कॉन्टॅक्ट नंबर घ्या. आता मी जेव्हा म्हणतो की मी माझ्या शेतात बसवणार आहे, तर माझ्याकडे 2 सोर्स ऑफ वॉटर आहेत. एक आहे सरफेस वॉटर, जे की धरणातलंच पाणी आहे. दुसरं जे आहे ते बोरवेलचं पाणी आहे. तर मला हे बसवायचं ते बोरवेलच्या पाण्याचं. बरोबर आहे. तिथे कसं फंक्शन होईल? तिथे 2 प्रकारे याचं काम होईल. तुमच्या बोरवेलच्या आउटपुटला मशीन लागलं, ते 50,000 लिटरचं असेल किंवा 25,000 लिटरचं असेल, जे त्या साईज प्रमाणे. आपला पंप किती एचपीचा आहे? 5 एचपीचा आहे समजा. 7.5. मग तिथे 2 सिलेंडरचं किंवा 3 सिलेंडरचं मशीन लागतं, आणि त्यातनं जे पाणी बाहेर पडतं ना, त्यांनी शेतीला 2 फायदे मुख्यपणे होतात. पहिली गोष्ट म्हणजे पांढरी मुळी दुप्पट होते. तुमची जी पांढरी मुळी आहे ते, हे जगातलं सर पहिलं तंत्रज्ञान आहे की जे पाण्यावर ट्रीटमेंट करून पांढरी मुळी दुप्पट करते. अदरवाईज आपण युमिक वापरतो, फोलिक वापरतो आणि बरंच काही गोष्टी करतो, पण पाण्यावर ट्रीटमेंट करून. आणि त्याचं सर्वात बेस्ट उदाहरण म्हणजे पाऊस. रेन वॉटर जो आहे तो तुमची पांढरी मुळी दुप्पट करतो. हे आपल्याला म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही की आपण तुमच्या पाण्यामधनं पाऊस तयार करतो. 100% शक्य नाही, पण 50% झालेलं आहे. रत्नागिरीमध्ये पण आम्ही हे लो TDS वॉटरला दिलेलं आहे. तर त्यांचं पण म्हणणं हेच होतं की एवढं पाणी आमचं चांगलं आहे 200 ppmचं, किंवा तुमच्याच केसमध्ये धरणाचं पाणी आहे, तर ते जर का तुमच्या केसमध्ये बघितलं, धरणाच्या पाण्याला मी काय करणार? तर आपण हा विचार केला पाहिजे की धरणाचं पाणी जरी असलं तरी ते पावसाच्या कंपॅरिझनमध्ये, माझ्या अंदाजाप्रमाणे इथल्या पाण्याचा मला जो अभ्यास आहे त्याप्रमाणे ते 200 पटीने जास्त हार्ड आहे कम्पेअर टू रेन वॉटर. आपल्याकडे प्रॉब्लेम असा होतो की आपण एकमेकाच्या पाण्याची कंपॅरिझन करतो. याचं पाणी माझं खराब आहे, याचं जास्त आहे, याचं धरणाचं आहे, तो लकी आहे, वगैरे वगैरे. त्याच्यावरती आपण असं विचार केला की रेन वॉटर बरोबरचं कंपॅरिझन केली, तर रेन वॉटर बरोबरचं कंपॅरिझन केली तर आपलं पाणी सगळ्यांचं, म्हणजे मुंबईचं पाणी, मंत्रालयाचं पाणी पण 40 पटीने हार्ड आहे. आता हे जे इन्स्ट्रुमेंट त्यांनी मला दिले, ज्याचे व्हिडिओ तुम्ही आता बघताय, ते मी शेतात बसवलंय. त्यांच्याकडे मागवलं, सध्या त्यांच्याकडे नव्हतं, पण त्यांनी ते पाठवून दिले आणि त्याचे व्हिडिओ तुम्ही बघताय. बाय द वे, हे महाराष्ट्रात तुम्ही किती इन्स्ट्रुमेंट बसवले? महाराष्ट्रामध्ये कमीत कमी सगळे मिळून गेल्या 17 वर्षामध्ये 6,000 ते 7,000 पेक्षा मशीन लागलेले आहे. ओके. फक्त सोलापूरमध्येच 2,000 लागल्यात. त्यामुळे 6,000 ते 7,000 शेतकऱ्यांपैकी ज्यांना तुम्हाला संपर्क साधणं शक्य आहे त्यांच्याशी बोला. आता मी जातोय आतमध्ये, किचनमध्ये, आणि जिथे आरोला त्यांनी बसवलंय ते पण मी बघणार. चला. काही प्रेक्षकांना वाटेल की मी माझ्या घरच्या समस्या तुमच्यासमोर का मांडतोय, कारण ज्या माझ्या घरच्या समस्या आहेत त्याच तुमच्या घरच्या समस्या आहेत. आता हे मशीन, हे जाऊ द्या ह्याचा ब्रँड कुठला आहे तो, पण ह्या मशीनला बसून जवळपास एक 10-15 वर्ष झाली असतील. माझा मंथली खर्च, मेम्ब्रेन काय खराब होणं, मेम्ब्रेनच आरो मेम्ब्रेन, हा, तर ते साधारणतः 3-3.5-4 हजार कधी कधी खर्च. वर्षाला खर्च येतो. आता इथे तुमचं इन्स्ट्रुमेंट कसं काम करतं? ह्याच्यामध्ये हे जगातलं पहिलं वॉटर कंडिशनर आहे की जे कोणीतरी आरो साठी बनवलंय.
ओके. त्याच्यामध्ये. ह्याचं कारण सांगतो, याच्यामागची भूमिका सांगतो. वॉटर कंडिशनर जर मोठं व्हायचं असेल ना, तर ते 2 शब्द मोठे झाले पाहिजेत. वॉटर कंडिशनर नावाचं तंत्रज्ञान मोठं व्हायचं असेल, जगामध्ये तंत्रज्ञान राहुल सर 35 वर्षापासून आहे आणि मॅग्नेटिक तर 80 वर्षापासून आहे, दुसऱ्या महायुद्धापासून. पण ते 35 वर्षापासून इलेक्ट्रॉनिक्सचं झालं. तर हे आम्ही आमच्याकडे जे काही टेक्निक जुनं पडलं होतं त्यातनं आम्ही बनवलं आणि त्यामुळे ते How does economical it work? झालं. त्यामध्ये ह्यामध्ये पण पुन्हा तेच आहे, इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज तयार होतात त्याच्यामध्ये आणि त्या ह्याच्यातनं ह्या पाईपावरून जातात. ह्याचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे फिजिकल कॉन्टॅक्ट होत नाही. बघा, हा पाईप ओवून घेतलाय, हा इन्स्टॉल करायला फक्त अर्धा मिनिटाचा वेळ लागतो. ओके. आणि यातनं पाणी गेलं, आता तुमच्या प्रेप फिल्टरमध्ये स्केलिंग होणार नाही, तुमच्या सेडिमन फिल्टरमध्ये होणार नाही, आरो मध्ये होणार नाही, सोलनाइड बॉलमध्ये होणार नाही. आणि आता एक आत्ताच लावलंय आपण, 1 तासामध्ये जर बघितलं ना तर या पाण्याची चव आता गोडसर होते. कारण जे कॅल्शियम मॅग्नेशियम आहेत ना, ते निष्क्रिय झाल्यानंतर तुमच्या टेस्टबर्डला पण इफेक्ट करतात आणि ती होतं. हा म्हणजे एकदम रेग्युलर अनुभव आहे की पहिला म्हणजे सर ते मेंटेनन्स पुढची गोष्ट आली, पाण्याची चव गोड झाली त्यामध्ये. आणि आता जे वेस्ट वॉटर बाहेर पाण्याची चव गोड होण्याचं कारण काय? त्याचं कारण असं होतं की ज्या पाण्यामध्ये जे तुम्ही 60 ppmचं पाणी पिताय त्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम ऍक्टिव्ह कंडिशनमध्ये आहे आणि ते तुमच्या टेस्टबर्डला इफेक्ट करतात. आणि जेव्हा ह्यातनं पाणी जातं तेव्हा ते पाणी त्याचं 60 ppm जरी TDS असेल तरी ते बिहेविंग लाईक 20 ppm व्हर्च्युअली. आणि मग त्यामुळे ती चव आहे. कित्येक जणांनी असं सांगितलं की नारळासारखी पाण्याची चव येते त्याच्यामध्ये. तर तो फरक हा रेग्युलर पडतो. आणि मगाशी आपण ज्यांच्याशी बोललो ते सुहास मोहन काळे, ते मला महत्वाचं आहे. हे सगळं करण्याच्या आधी आपण सुहास काळेशी बोललो, ते कोण आहेत? ते राहुरी कृषी विद्यापीठामध्ये ऍग्रिकल्चर ऑफिसर आहेत. मी त्यांच्याशी बोललो. हो. त्याच्यानंतर आपण कोणाशी बोललो? ते चौंडीचे शिंदे. सचिन शिंदे त्यांच्याशी बोललो, जे त्यांनी 11-12 एकर मधली 1 एकर 100% शारपट जमीन रिकव्हर केली. आणि ही वॉज सो हॅपी. हो. सचिन शिंदे जो शेतकरी आहे, मी त्याला हाच प्रश्न विचारला, माझं पण 2 एकरचं क्षेत्र हे शारपड आहे. तर त्याच्याच संदर्भामध्ये पण यांना मी बोला आणि मी पुन्हा त्यांना सगळ्यांशी संपर्क साधून त्यांचं मत काय ते जाणून घेतलं. यांच्याकडचे 7-10 हजार शेतकरी आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. सो इथे एक अडॅप्टर आहे आणि हे तुमचं इन्स्ट्रुमेंट युनिट आहे. आता हे महागडं असणार? नाही, हे अजिबात महागडं नाहीये. हे जेमतेम सगळं पोस्टल चार्जेस वगैरे पकडून 1800 रुपयापर्यंत पोच येतं. ऍक्च्युअल मध्ये हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ना, हे आमचं प्रॉफिट मेकिंग युनिट नाहीच आहे. हे टेक्नॉलॉजी अवेअरनेससाठी आहे. म्हणजे आता तुम्हाला याचं एक हे सांगतो की आता माझ्याकडे डेटा आहे की जवळजवळ मागच्या वर्षामध्ये 20 लाख रुपयाचा बिझनेस हे युनिट विकल्यामुळे झालाय. म्हणजे जुळे सोलापूरचं एक उदाहरण आहे. त्या माणसाने सांगितलं की सर मला युनिट लावायचं आहे, पण मला 50-55 हजार रुपये मी तुम्हाला इन्व्हेस्ट करण्यापूर्वी मला ते पटलं पाहिजे. म्हटलं हे युनिट घे. ह्या युनिटनी त्यांनी ते युनिट लावलं, पाण्याची चव गोड झाली, पाण्याचं वेस्टेज कमी झालं आणि सर्वात महत्त्वाचं काय झालं की त्यांनी वेस्ट वॉटर जे आहे, आता हे जे तुमचं वेस्ट वॉटर बाहेर पडतं ना, हे तुम्ही आता वेस्ट वॉटर बाहेर न पडता तुम्ही झाडांना दिलं तर झाडांची ग्रोथ चांगली येते. त्यांनी काय केलं, डेझर्ट कूलरला दिलं. तर त्या डेझर्ट कूलर मधले स्केलिंग निघायला लागलं. जे क्षार वगैरे जे होतात जुळे सगळ्यांचे जे आपले मुख्य म्हणजे मी त्याच कारणासाठी त्यांना बोलवलं की माझ्या सगळ्या ह्या लाईन चोकअप झाल्यात. यांचं असं म्हणणं आहे की हे चोकअप झालेली जी लाईन आहे ना, ती पुन्हा नव्याने तुमची सुरू होईल ऍज इट इज. त्याला कारण असं आहे की हे पहिलं टेक्निक असं आहे, एक लक्षात घ्या, तुम्ही पाण्यामध्ये ऍसिड टाकल्याशिवाय तुमच्या पाण्याची डिझॉल्विंग कॅपॅसिटी वाढत नाही. आणि हे जेव्हा असं वापरलं जातं त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक आणि मॅग्नेटिक वेव्हज त्याला ऍसिड सारखं कन्व्हर्ट करतात. म्हणजे इथे असा पाण्यालाच ऍसिड सारखं काम करायला भाग पडतात. म्हणजे त्याला आपण म्हणतो की व्हर्च्युअली ऍसिड त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे मग ते तुमचं असं वाटतं की त्यामुळे चेंजेस घडून येतात. हे पण आम्ही नवीनच आहे तुमचं. येस. हे युनिट आता ही वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पण इथे या साईडला लावलं जातं हे आणि ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन जातं. हे पण अगन पुन्हा असं आहे की जगामध्ये कोणीतरी पहिल्यांदा वॉशिंग मशीनसाठी युनिट बनवलंय. आणि हे जे युनिट आहे, हे युनिट तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये आतमध्ये जे कपडे वगैरे असतात ते चांगले निघत नाहीयेत किंवा तुम्ही इव्हन याच्यामध्ये पण ना आतमध्ये डाग पडलेले असतात. तर ते जे प्रॉब्लेम आहेत ना ते सगळे याच्यामुळे निघून जातात. हे बघा ह्या साईडला सगळे डाग पडले. हे स्केलिंग आहे, कॅल्शियम मॅग्नेशियमचं स्केलिंग आहे. हा वॉटर कंडिशनर आहे, फक्त हा 300 लिटर पर आवरचा वॉटर कंडिशनर आहे त्याच्यामध्ये. आणि त्याची किंमत या बाकीच्या सगळ्या पाईप वगैरे याच्यामुळे ही वाढलेली आहे. हे 2,500 रुपयाला जातं. ओके. हे 2,500 रुपयाला तुमच्या इन्स्ट्रुमेंटची किंमत आता शेतामध्ये 7.5 HP साठीचं जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याची किती किंमत आहे? ते 71,000 रुपयाचं आहे. ते मोठं आहे पूर्णपणे, त्याचं 30 किलो वजन असतं. एकदम प्रोफेशनल युनिट आहे. त्याला 5 वर्षाची गॅरंटी येते. त्याच्यामध्ये 75,000 लिटर तासाला येतं. त्यात 3 मॉडेल आहेत. पहिलं 5 HPचं येतं 57,000 रुपयाला, मग 71,000 रुपये, मग 82,000 रुपये. त्यामध्ये 50,000 लिटर पर आवर, 75,000 लिटर पर आवर आणि 1 लाख लिटर पर आवर. इतकी किंमत परवडेल का? नाही, परवडते, नक्की परवडते. कारण त्याच्यामध्ये त्याचे जे फायदे आहेत ना, म्हणजे आता सचिन शिंदेची आपण ज्या बोललो
तर त्यांची ती जमीन 2 लाख रुपयामध्ये घ्यायला कोणी तयार नव्हतं. ती फक्त 15 महिन्यामध्ये 25 लाखावर आलेली. येस. आणि हे बाकीचे जे आहेत ते हे सगळे छोटे युनिट्स आहेत त्याच्यामध्ये. याच्या किमती याच्या किमती साधारणपणे 1800 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत आहेत. ओके हे सगळे टेक्नॉलॉजी अवेअरनेस युनिट्स आहेत. ओके. सो हे इन्स्टॉलेशन तुम्ही बघताय आणि माझ्या घरातलं आणखीन एक इन्स्टॉलेशन मी केलं ते म्हणजे टाकीतलं थेट. आणि तिथे पण त्यांचं म्हणणं वेगळं आहे की टाकीमध्ये कशा पद्धतीनं हे मेकॅनिझम वर्क होईल की ज्यामुळं या सगळ्याचा तुम्हाला फायदा होईल, तेही तुम्हाला दाखवतो. ओके. सो तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक आपण बोरवेलला बसवलं आणि तुमचं असं म्हणतं की टाकीला पण काहीतरी केलं पाहिजे. हो. काय करायचं इथे? टाकीच्या या आउटलेटला मशीन लावता येते इथे. हा. हे बघा, ही तुमची जी टाकी आहे हा. ना, इथे युनिट लागतं. ज्याची दृश्य तुम्ही आता स्क्रीनवरती बघताय की ते आउटलेट मशीन इथे कसं लागलं. इथे आउटलेट मशीन मध्ये इथे लागेल त्याच्यामध्ये. आणि त्यातनं जे ट्रीट होणारं पाणी आहे हे 24 होऊन जातं. आणि या युनिटची खासियत अशी आहे की जेव्हा तुम्ही पाणी वापरत नाही तेव्हा पण या टाकीमध्ये त्याची ट्रीटमेंट चालू असते. कारण आपल्या युनिटमध्ये बाय डिरेक्शन ट्रीटमेंट आहे. आतमध्ये जो सिग्नल तयार होतो तो पाणी कंडक्टिव्ह असतं आणि आपल्या युनिटमध्ये जे सिग्नल तयार होतो ते पाण्यामध्ये इंड्यूस होतो आणि तो मागे पण जातो आणि पुढे पण जातो. याच्यात बद्दल आपल्याला 2022 ला पेटंट मिळालेलं आहे. हो, तुम्ही पेटंट घेतलेलं. पेटंट घेतलेलं आहे. तुमचं असं म्हणणं आहे की इथे एक मशीन लागेल. हो. जी मशीन त्या पाण्याला सतत रोटेट करत राहील. येस. बरोबर. हा, रोटेट करत बरं ना, कारण तो पाणी स्वतः तुमच्या ह्या मॅग्नेटिक वेव्हमुळं ऍसिड बनलेलं असल्यामुळं ते पाणी. दोन प्रकार आहेत. काय माहितीये का, आता सांगितलं ते इनलाईन इन्स्टॉलेशन झालं येणाऱ्या लाईन मध्ये. आणि एक जे तुम्हाला हे करतोय, कारण काय माहितीये का, तुमचं घर जुनं आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लवकर होण्यासाठी आपण ते फिरवण्याचं करतोय त्याच्यामध्ये. अदरवाईज त्याची गरज नसते त्याच्यामध्ये. आपलं हे आहे, पण आता आपल्याला लवकरात लवकर डिस्केलिंग करायचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे आता शार्पड जमिनीचे प्रोजेक्ट चालू आहेत त्याच्यामध्ये आम्ही कंपल्सरी विहिरीमध्ये पाणी फिरवायला सांगतो. ओके. पण मग आता काही लोकांना असा प्रश्न पडेल की हे आरोग्यासाठी चांगलं आहे का हे जे सगळं तुम्ही मॅग्नेटिक वेव्ह? नाही, ते तर चांगलंच आहे. ज्या आमच्याकडे तर कित्येक केसेस आहेत की जे लोक आरोचं पाणी पित नाहीत आणि जे डायरेक्ट आहे ते पाणी पितात, तर ते लोक म्हणतात की आम्हाला, त्यांनी सांगितलंय की आमचे खूप हेल्थ प्रॉब्लेम वगैरे ते सॉल्व्ह झाले, पण आपण पिण्यासाठी रेकमेंड नाही करत. पिण्यासाठी तुम्ही आरो वापरा आणि आरोचं मेंटेनन्स ह्याच्यामुळे शून्य होईल. आरोचं वेस्ट वॉटर कमी होतं त्याच्यामध्ये. कित्येक ठिकाणी असं झालंय की एक हे आहेत डॉक्टर बजाज म्हणून आहेत संभाजीनगरला, बालरोग तज्ज्ञ आहेत. तर त्यांनी सांगितलं की पहिले आमच्याकडे जो काही माठ होता तो भरायला आम्हाला 1.5 तास लागायचा, आता तो 1 तासावर आला. याचा अर्थ वेस्ट झालं. मग त्याचा हिशोब काढला तर वर्षाला 20,000 लिटर पाणी आपलं सेव्ह होतं वेस्टमध्ये जाण्यापासून. आता मोहन काळे साहेबांशी, सुहास काळे साहेबांशी बोललो तर त्यांनी त्यांचा हिशोब असा सांगितलाय की 3.5 वर्षामध्ये माझं कमीत कमी 1 लाख लिटर पाणी वेस्ट कमी झालंय. हे जे काळे साहेबांचा वारंवार उल्लेख करतात ते राहुरी कृषी विद्यापीठामध्ये वैज्ञानिक आहेत. 4 वर्षापूर्वी त्यांनी यांचं इन्स्टॉलेशन तिथे केलेलं आहे. आणि त्यामुळं मला अनेक लोकांशी बोलल्यानंतर असे खात्री पटली की हे तंत्रज्ञान महाराष्ट्रासमोर आलंच पाहिजे. आणि त्याची एक केस अशी आहे की त्यांचा हा जो 4 वर्ष 3.5 वर्ष चाललेला जो आरो आहे तो पूर्वी जेमतेम 2-2.5 महिने फक्त चालायचा. आणि शेवटी त्या मेकॅनिकने पण सांगितलं की मला काही शक्य नाही, आता तुम्ही 20 लिटरची जार घ्या. मग त्यांनी 20 लिटरची जार घ्यायला सुरुवात केली आणि नंतर लक्षात आलं की 20 लिटरची जार एक वेगळी डोकेदुखी आहे, कारण ते सारखं आणायला लागतं. मग माझ्याशी बोलणं झालं, त्यांना युनिट आम्ही ते घ्यायला सांगितलं आणि आज 3.5 वर्ष झाली त्यांचा मेंटेनन्स जुने आहे. पण माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की हे दर जे आहेत ना शेतीतले, याला आणखी कमी करा तुम्ही. हवं तर सरकारकडे जा, त्याची सबसिडी घ्या. प्रयत्न पूर्ण चालू आहे. ठीक आहे, आपण त्याच्यात काय करता येणं शक्य असेल तर ते जरूर करू. त्या बर्ने मामांना तुम्ही द्या ना डेमो याचा. नक्की. आय विल मेक दिस शुअर की आपण बर्ने मामांना पण ह्या संदर्भामध्ये शक्य असेल तर हा व्हिडिओ पाठवू. आता आणखीन एक प्रश्न, हे सगळं इकॉनॉमिकली व्हायबल, त्या दराबद्दल मी बोललो, पण आता इथे इलेक्ट्रिसिटी जाणार आहे, खाली एक एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी जाणार आहे, शेतामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रिसिटी जाणार आहे. मग इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन खूप कमी आहे ह्याचं. तुम्ही आता जे युनिट लावाल ना त्याच्यामध्ये, तर ते टाकीत पडणाऱ्या युनिटचं पण महिन्याला बिल 60 रुपये आहे. आणि जे टाकीच्या आउटपुटला लावतो किंवा बोरवेल वॉटर इन्शुरन्स युनिट आहे ते बोरवेलवरच चालू होतं, बोरवेलवरच बंद होतं, त्याचं महिन्याचं बिल मॅक्सिमम 6 रुपये. राईट. सो या सगळ्या मुद्द्यावरती मी इथे थांबतोय. ह्या सगळ्यांचं इन्स्टॉलेशन मी तुमच्यासमोरच आता करून घेतलंय. शेतात पण केलंय, टाकीत पण केलंय, इकडे वॉशिंग मशीनला पण केलंय आणि आरोसाठी पण केलंय, बोरवेलला पण केलंय. हा आत्ताचा हा प्रयोगात्मक व्हिडिओ तुमच्यासमोर आल्यानंतर माझे स्वतःचे ह्या सगळ्या प्रयोगानंतरचे काय अनुभव आहेत ते 1 महिन्याभरानंतर तुमच्यासमोर मी मांडेन. ते स्वतंत्रपणे मांडेन मी. त्यानंतर त्याच्यामध्ये विजेचा संदर्भ, त्याच्यामध्ये किती प्रत्यक्षामध्ये आरोचं पाणी स्वच्छ झालं, ह्यातलं जे केमिकल जे साचलेले थर होते ते किती डिझॉल्व्ह झाले, हे सगळे मी तुम्हाला समोर मांडणार आहे. त्याही व्हिडिओसाठी तुम्ही प्रतीक्षा करा. माझा प्रयत्न काय आहे, जे महाराष्ट्राच्या हिताचं, जे मराठी भाषिक मंडळींच्या हिताचं, ते सगळं महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे.
काही लोक म्हणतील की आम्ही यांचं प्रमोशन केलं. माझं असं मत आहे की मी पुन्हा पुन्हा डिस्क्लेमर दिलंय की मी ते माझ्या घरात बसवतोय, कारण मला ती समस्या प्रचंड जाणवते घरात. आत्ता या क्षणाला सगळ्या घरात क्षारचं पाणी आहे आणि त्याच्यामुळे बोरच्या पाण्याचे सगळे डाग तिथे दिसतात. मला ते 4 वर्षापासून माझ्याशी बोलत होते आणि आज तो योग जुळून आलाय. खरंय. तरीही मी तुम्हाला सांगितलं की यांच्याकडचे नंबर्स घ्या, कॉल ऑल दिस पीपल, सगळ्या शेतकऱ्यांशी बोला, सगळ्या मंडळींशी बोला आणि नंतर तुमचा निर्णय घ्या. धन्यवाद तुमचे पुन्हा एकदा. तुम्ही नवी Sir, मुंबईत आपण हा माझ्यापर्यंत आलात येस येस आणि हे तंत्रज्ञान तुम्ही महाराष्ट्रासमोर या मांडलं. तंत्रज्ञानाला जाणून घेतल्याबद्दल राहुल सरांचे मनापासून आभार त्याच्यामध्ये. आणि एक महत्त्वाचं मला नमूद करायचंय, बोरवेल वॉटर कंडिशनरचा जो जन्म झालाय त्याचे जन्मदातेच राहुल सर आहेत. मी आभारी आहे याचं तुमचा. कारण Thank you. कारण तो जर व्हिडिओ आम्ही बघितला नसता, जो काही त्यांनी एबीपी माझामध्ये केला होता, तर बोरवेल वॉटर कंडिशनरचा कल्पना नव्हती. कारण आमच्या पण कल्पना फार वेगळ्या होत्या. पण त्यातनं आम्हाला हे लक्षात आलं की आमचं हे युनिट हे पण काम करू शकतं. मग आम्ही त्याच्यावरती रिसर्च करून आज बोरवेल वॉटर कंडिशनर हे ताऊन सुलाखून कोकणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पूर्णपणे सिद्ध झालेले मी unit आभारी आहे. आहे तुमचा. थँक्यू Yes, सो. पुन्हा एकदा thank you. तुमचा पर्सनल नंबर सांगा त्यांना. माझे पर्सनल नंबर आहेत 9867046171, 9004642098 आणि 9322286745. धोरणकर्त्यापर्यंत पण हा व्हिडिओ जाऊ द्या आणि महाराष्ट्राच्या घरोघरी जाऊ द्या. कॉल Yes. करा त्यांना. थांबूया आपण इथे. थँक्यू. थँक्यू. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.